मंडळी, मी संदेश म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण एक डेली व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातलं रोजची रुटीन कशा प्रकारे असते. तर आज मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण सकाळी मी व्हिडिओ म्हणजे त्याची पहिला टेक घेतला होता, पण तो चुकून माझ्यातून डिलीट झाला. तर मी आता संध्याकाळच्या वेळेला तो घेतला आहे. त्याला काय झालं समजा नाही. तर मंडळी, जर हा आजचा व्हिडिओ आवडलाच तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला मंडळी, हे बघा, हे आता मी ना शाळेत सोडायला जातोय. मध्ये बसले सिद्धी, मागं श्रेयस. हे आता माळावरती आलं. ऊन बघा मस्त, आणि घरात ना थोडी थंडी होती ना, स्पर्धा आहे. आम्ही बाईकने चाललो आहे. काय रे श्रेयस, आज स्पर्धा हे कसल्या आहेत, कुठल्या आहेत? मग तू कशात भाग घेतला आहेस? क्रिकेट पण आहे. आणि सिद्धी नंबर आणाल का नाही? वैयक्तिक कशामध्ये नाही घेतला? धावणी उनी नाही काय का? तुम्ही घेतला नाही का? स्पर्धाच नाहीत? ठीक आहे चालेल. चला, हा इकडनं आमचा रस्ता आहे. बघा रस्त्याची कंडिशन काय आहे ती. गाडी बाई एका हातानं दाखवते मी, आवाज थोडा कमी येईल. जे रस्त्याच्या दोन साईडनी काजूच्या बागा, आंब्याच्या बागा अशा आहेत. आणि हा आमचा मंदिर आहे, शिराळे भैरवनाथ गावदेवीचा. इथं महाराष्ट्र पॉलिटेक्निक कॉलेज आहे. आणि उतार बघा कसा आहे तो. इथनं तसं म्हणजे गाडी चालवणं कठीण होतं आम्हाला. अवघड वळणं आहेत दोन. ही वळणं आता थांबवते मी इथं. ते गाव ते समोरनं येणारी गाडी जर आली तर आम्हाला थांबता पण येत नाही बघा. पण त्यांना आता सोडले नाही. हा इथं आमच्या नवीन रोडचं काम चालू आहे. इथून हा आपल्याकडं फाटा गेला आहे बघा. या साईडने आपल्याकडं हा फाटा गेला आहे. बोलाडेवाडी हे शेनाळे गाव बघा. इथून फाटा आपल्याकडे जायला रस्ता आहे. थोडा अवघड रस्ता आहे, कारण इकडं आमच्याकडं घाट जेवढं जास्त आहे, अवघड असं आहे इकडं. हे शेनाळी. तर म्हणजे आपण आता त्यांना तिकडं सोडून आलो यांना, सिद्धी यांना. आणि हे बघा, आता काजूची सुरुवात झाली लागण व्हायला, म्हणजे हळूहळू मोहर यायला. आता तुम्हाला दिसतंय नाही दिसतं थोडा, काही ठिकाणी छोटे छोटे तुरे दिसत आहेत. तरी कोकणातली ही खरी मजा असते ह्या वेळेची सुद्धा. आता पाऊस म्हणजे थोडा थंडी जास्त आहे. वाजलेत 8:30 वाजले असते सकाळचे. हे बघा, हा आपला समोर जाणार आपला घराकडे म्हणजे बोलाडे वाटीकडे जाणारा रस्ता आहे ह्या साईडनी. आणि शेनाळे म्हणजे शाळेत सोडायला कमीत कमी मला वाटतं 2 किलोमीटर, म्हणजे माझ्या स्वतःच्या घरापासून 2.5 किलोमीटर अंतर होतो शाळेपर्यंत. हो, 2.5 किलोमीटर अंतर होतो शाळेपर्यंत. तर तिथं रोजची चालत जाऊन येऊन करतात. पण आज दोघंच असल्यामुळे मी त्यांना बाईकवरती सोडायला आलो. बोलो सोडून घेऊन जावं, कारण काहीतरी सोडायला पाहिजे ना. तर ठीक आहे, म्हणजे अजून पुढं काय जर भेटलं तर दाखवतो. आजचा विचार केला आहे की मी दिवसाभरात काही जो काम करणार, म्हणजे काय करणार आहे ते मेहनत, त्यातले मेन पॉईंट मला दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जर आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. म्हणजे आपण रस्त्याने पुढे येत आलो. आणि आपला दरवर्षाप्रमाणे आपलं एक बेबीवायची बोंड हा एक झाड आहे, म्हणजे याच्यावर येतात फळं येतात. त्यांचा सीझन संपला आहे तरी पण ह्या वेळेला अजून हे बघा याच्यावर दिसत आहेत. हे बघा, तर ह्या वेळेला अजून त्याच्यावर झालीच नाही. म्हणजे झालेली मला कोणतरी घेऊन जातो आहे कोणतरी पिक्की, पण पहिल्यापेक्षा कमी आहेत, जे भेटतच नाहीत. पहिली लोक याची तयार करून माळ वगैरे तयार करतात. बेबीवायची बोंड आहे बघा. इकडे एक फणसाचं झाड आहे, बाजूला एक पेरू आहे. आणि वातावरण बघाल तर एकदम मस्त असं वातावरण आहे सकाळचं. चला, आजच्या दिवसाचा रुटीन दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. मंडळी, काय झालं माहिती का, मी आता दिवसभर कामावर नव्हतो, काम केलं. आणि आता थोडं महाडमध्ये काम आहे. मी आता महाडमध्ये निघालो आहे. दाखवतं झालं, मी आता गाडीवरती आहे. सकाळी गॅरेजला गेलो. गॅरेजला आता महाडला वाजले संध्याकाळची तरी पण 3:30 पावणे 4 वाजले असते. ते बघा, आता मी वाकवली शॉर्टकट चाललं आहे, शिराळीमधनं वाकवली. चला, पुढचा आजचा रस्ता कसा आहे बघूया. असा वाकवलीमधनं रस्ता आहे इकडनं. आणि वाकवली हा माझ्या मामाचं गाव
गाव आहे आणि इथं आता रस्त्यावरच मामांचं घर आहे माझं, दाखवतो मला. हा इथं वाकवली स्टॉपच्या शेजारी हे बघा गाडी आहे इथे वेळी येतो मी तिकडं. हा इथे एक फाटा फुटला आहे, खैरांडे मार्गे महाड. एक मस्त असा सुंदर असा बंगला इथे तयार केलेला आहे जाताना रस्त्यानं. तुरी वगैरे आहे, छोटीशी आहे. मी आता जिथं उभा आहे तिथं ती रायगड आणि रत्नागिरी हद्द आहे. सेम मध्येच मी हद्देवरती उभा आहे इकडं बघा. आणि हे मोठमोठे टावर बघा इकडे तयार झाले बघा, दिसत असतील. हे एनरॉनचे टावर आहेत, मोठे मोठे असे भरपूर आहेत. म्हणजे हे मला वाटतं कोयनावरनं हे टावर आलेले आहेत प्रकल्प, म्हणजे एनरॉनचे. सेम हे इकडून हा येणारा रस्ता आहे तो हा रत्नागिरी हद्द, आणि ही इकडची आहे ती रायगड हद्द. आता इथून खाली पूर्ण असा उतार आहे, जवळजवळ 3 किलोमीटर तरी उतार आहे. आणि याच्या खाली गाव भेटतं ते रायगडमधलं खैरांडे म्हणून पहिलं गाव भेटतं, त्याच्यानंतर आदित्य भेटतं, वलंग. अशा प्रकारचा हा इकडचा सर्व नजारा बघा किती मस्त आहे. तिकडं काही छोटी गावं दिसत आहेत, समुद्र पण थोडासा दिसत असेल तर बघा तुम्हाला. चला तर आपण असं हळूहळू पुढे बघत जाऊया. तर म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे झाडी आहे पूर्ण अशी, म्हणजे झाडी पहिली आता म्हणजे ज्याला भुईरान म्हणतो, म्हणजे छोटा रान म्हणतो, अशा प्रकारे. जास्त करून कुला हा प्रकार आहे बघा, जास्त कुल्याची झाडे जास्त आहेत. जरा झूम झालं आहे हे बघा, आणि उतार आहे पूर्ण, तर थोडंसं मी कमी केला हे बघा. रस्त्याच्या बाजूला कसं एकदम मस्त आहे. आता इथून उतारावरनं आपलं काही अशी गावं दिसतात. वातावरण सुद्धा एकदम शांत आणि थंड आहे, एवढं म्हणजे अवघड असं नाही, पण मस्त वाटते जरा. सगळी म्हणजे कुला एक प्रकार खुजलीचा, त्या कुल्याची झाडे जास्त आहेत बघा. पुरं वेळी त्यांनीच वेळलेलं आहे सर्व. सगळं रुईची झाडं का सध्या थंडीचं वातावरण आहे, थंडी पण पडायला सुरुवात झाली. आपलं जाऊन यायचं आहे, घाई पण आहे, उशीर पण होतोय, कारण आपण नेहमी धावतच असतो, कधी असं स्लो म्हणजे नसतो. पण म्हटलं चला जाता जाता तेवढा थोडा तरी प्रकार दाखवण्याचा प्रयत्न करूया. आता याच्या खाली 2 मिनिटं म्हणजे वाकवली हद्दीपासून 1 किलोमीटर अंतरावर एक पण नाही होणार खैरांडे म्हणून गाव आहे, रायगड जिल्ह्यातल्या ह्या रूटला पहिला गाव. महिला फाट्यानं चालल्यात असं. ह्या काकी आहेत बघा, ह्या फाट्यानं निघाल्यात, कारण कोकणात जास्त करून फाट्यानं जातात लोक. मागच्या वेळेला आपण इथे एक व्हिडिओ बनवला होता, एक बाबा भेटले होते आपल्याला, गुरं घेऊन जात होते. तर काय काय मी आता कुठून फाट्यानं निघालात ना, ते वारले 4:30. आता याल किती वाजता? 5 वाजेपर्यंत याल? चालेल चला. म्हणजे म्हणजे अशा कोकणात आपल्याला फाटी आणायला जातात लोक, म्हणजे फाट्या बिट्यांना जमवायला जातात. एक पारंपरिक आहे. आमच्याकडे काय सगळेच लोक गॅस वगैरे वापरत नाही ना. तर हे बघा इथं गाव आहे खैरांडे. खैरांडे हे गाव आहे रायगड जिल्ह्यातला, ह्या रूटला पहिला गाव. इथे काजूची बाग आहे, मोठी नारळी आहेत अशी बाग आहे. म्हणजे महेश दवंडे, आदित्य सुतारकोट बघा वरती. ते आमचे नातेवाईक लागतात, म्हणजे माझी मोठी मिसेस आहे, आमच्या वहिनी, त्यांच्या मामांची ती बाग आहे तिथं. हां, आणि हे बघा ही अशी वळणं आहेत इकडे. इथे वेळी कधी आलात तर सांभाळून या बघा, मोठी मोठी वळणं आहेत. मोठी 4-5 वळणं सगळे दाखवता येणार नाही आपल्याला, पण मी थोडंसं एक दोन दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर कधी आलात तर मात्र सांभाळून या. आता याच्या खाली लागणार आहे 2 मिनिटाच्या अंतरावरती आदित्य सुतारकोट. म्हणजे हे बघा आपण आता इथं आलो आहे. आदित्य ही इथं समोर आहे ते सुतारवाडी, आणि जाते वरून वाकोळी मार्गे येते वेळी राईट साईडला जातो तो आदित्य मूळगाव, आणि इकडे जातो तो महाड रायगड. हे बघा इकडनं ही रिक्षा पण इकडनं आली आदित्य मूळगावातनं. हे बघा काहीतरी तिकडे बोलत आहेत. तर चला आता आपण जाऊया. म्हणजे आता आपण आलो आदित्य सोडल्याने बघा, ही त्यांची जॅकवेल आहे, म्हणजे डॅम पाहिजे, पाणी आहे. इथून वॉटर सप्लाय होते, म्हणजे इथं पाणी फिल्टर होतो.
आणि ते आहे छोटंसंही फिल्टर होतो आणि तो पाणी इथल्या काही गावांना सप्लाय होतो म्हणजे फिल्टर करून. तर बघा हे अशा प्रकारसुद्धा इकडं आहे. आपण सुद्धा सर्व आज गाडीमध्ये धावता प्रवास दाखवतो आहे. आपण कुठेच थांबणार नाही आहोत कारण आपल्याला वेळ पण नसतो आणि तसं म्हणायला गेलं तर वेळेअभावी आपल्या सगळ्याच गोष्टी शक्य होत नाही. कारण गॅरेजला पण जाणं खर्च पण थोडंफार नाही. आज म्हाडला जरा अर्जंट आणि पुन्हा एक गावातच कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला पण आपण यायचं आहे. तर म्हटलं चला बरेच दिवस आपण काहीच दाखवलं नव्हतं एक महिनाभर, म्हटलं आज जरा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. आता इथून एक 5 मिनटाच्या अंतरावरती वलंग म्हणून गाव आहे, वलंग गाव चालू होते. तर चला म्हणजे बघा कसले इकडं कोकणात टर्न असतात बघा, छोटे 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 बघा. आपण सर्व एका हाताने एक्सप्लोर करतो म्हणजे दाखवतो तुम्हाला. थोडीशी आवड पण आहे पण तू काय आवड असून सवड नाही म्हणजे वेळ नाही. हे बघा हे बाबा इकडनं निघालेत काहीतरी काम करत रस्त्याने. चला इथं बघा इकडे पायी प्रवास करतायत. चला हा इथे एक मस्त आला म्हणजे मस्त उद्योग आहे. मत्स्य उद्योग म्हणजे मासे पाळत मोठे करतात आहे बघा इथं. जसं आपला व्हिडिओ कधी तळे आहे तिथं आपण दाखवू पण वेळ नाही बघा. तळे आहेत छोटे छोटे. चला मंडळी इथं आता आहे खैरे इथले एक आपल्या यूट्यूबर आहेत अस्सल कोकणकर, त्यांचं गाव आहे इथं खैरे. हे तर रस्त्याचं पाईपलाईनचं काम चालू आहे. थांबाय सांगितलं त्यांनी 2 मिनटं, तर थांबूया. आपल्याला काय वेळ नाही थोडं थांबू ना. सगळ्यांना सहकार्य आपण पण केलं पाहिजे, त्याबद्दल असंही नाही. बरोबर बघा सगळे पाईप मूळ जाग्यावर बसलेत एकदम परफेक्ट. आड्यावा किती मस्त आहे ते. म्हणजे आपण आहे ना आता आलो आहे सावित्री नदी याचा म्हणजे जी माप्रळ आंबेत या नदी खाडीला जी ही भेटते त्या नदीचं आपण नदीच्या पात्रात आलो आहे. बघा इकडे तिकडं वाळूचं ट्रेजर वगैरे चालू आहेत खाली. हे बघा ही वाळू आहे. इथं मगरी पण असतात काय काय वेळेला. इथं मोठं संगम आहे, त्यांचं घाट आहे ते. वातावरण बघा किती मस्त आहे ते. अशा प्रकारे म्हणजे ही नदी आहे इकडं. आपण तुम्हाला मी ही दाखवण्याचा प्रयत्न केला. मगरी पण दिसतात असतात काय काय वेळेला, इथं जवळ नाहीत पण दाखवतो. असला तर तुम्हाला मगरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा इकडं सव आणि चुचिंदी ह्या 2 गावांच्या मध्ये आहे. तर बघा हे सव आणि मुठवली ह्या 2 गावांच्या मध्ये आहे इकडे. हे आपण थांबलो आहे असं. हा माझ्यामध्ये सव ग्रामस्थांचे इथे हे घाट आहे. म्हणजे इथे म्हणतो गणपती विसर्जन पण होत असं दाखव. हे एक एस.टी. आलं इकडनं बघा. बघा अशा प्रकारे असा नजारा आहे. त्या समोरून तिकडून गाडी चालल्यात, तो हायवे आहे. इकडे एस.टी. पण आले बघा. एस.टी. गुजरकोट महाडेपूचे म्हणजे बघा तिकडे मुंबई गोवा हायवे. गाड्या दिसत असतील तर बघा. आणि या साईडला असे काही गाव वेगवेगळ्या नावांचे तिकडं आहे वहूर. तर म्हणजे आता आपण छोटासा व्हिडिओ बनवला कारण आज गावात कार्यक्रम असल्यामुळे मग काय ही नाही करता आलं. तर हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला म्हणजे सर्वांची रजा घेतो.